तर आता झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो सौरभ. गोलंदाजीच्या जोरावरती आपला सामना आपल्या बाजूने विजय खेचून आणला तो सौरभ या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर ठरतोय. सौरभला विनंती असेल की आपण येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सामन्यावरचा पुरस्कार या ठिकाणी येऊन घेऊन जायचा आहे. तर आता मात्र 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. 3 षटकांसाठी पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक असेल. वीर 11 बेलदारवाडी विरुद्ध शिरसटवाडी. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज सूरज आणि फलंदाजीसाठी तयार असतील तर सूरज आणि विक्रम. अर्थातच सूरज दोन्ही बाजूला, परंतु सूर्योदय आणि संधी अशा दोन्ही गोष्टी आहेत. तर जर तुम्ही उशिरा उठाल तर सूर्योदय तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि जर तुम्ही वेळ कराल तर तुम्हाला संधी तुमच्या हातातून दौडून जाईल. नक्कीच या ठिकाणी दोन्ही सूरजला आपली कामगिरी पार पाडावी लागेल. गोलंदाजीमध्ये किमया दाखवावी लागेल सूरजला, तर फलंदाजीमध्ये सूरज या फलंदाजाला आपली किमया दाखवावी लागेल. दरम्यान सामना चालू झाल्याची खूण करतायत तो पंच आमच्या दिशेने. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक सूरज हाताळताना आपल्याला दिसतोय. सलामीचा फलंदाज सूरज फलंदाजीसाठी तयार. सामना चालू होतोय. पहिला चेंडू सूरज याच्याकडून सूरज याच्यासाठी. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला हा फटका चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. यावेळी नक्कीच 4 धावांसाठी या कणकणीत चौकाराने सूरज आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येचं श्री गणेशा करतो. यजमान संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 4 अशी धावसंख्या. सूरज याच्या बॅटमधून निघालेला एक प्रखर असा फटका, एक चांगला सजवलेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू पाठवला सीमारेषा पार 4 धावांसाठी. बिनबाद 4 अशी धावसंख्या पाहावयास मिळते. पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार. आपला इरादा स्पष्ट करण्याचा सूरजाचा हा हेतू आणि सूरज गोलंदाजाचा हा पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख चेंडू. यावेळी पहिल्या चेंडूवरती मारा केल्यानंतर आता मात्र गोलंदाजाने शैलीत आपल्या परिवर्तन केलंय आणि नक्कीच त्याला फायदा होतोय. पहिल्याच गडी गारद करण्यात यश मिळतंय ते सूरजला. सूरजाची विकेट घेण्यासाठी सूरजला मेहनत करावी लागली नाही. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पडल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेचच त्रिफळाची बाद करून त्याला तंबूत परतवलं. अर्थात पहिला गडी बाद होतोय तो यजमान संघाचा सिरसटवाडी संघाचा. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या पहिलं षटक चालू असताना. तर आता मात्र नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो शिरसटवाडी संघाकडून यजमान संघाकडून 1 डाऊनचा प्लेअर लक्ष्मण मैदानात जाताना सरसावतोय. दरम्यान या ठिकाणी या अगोदरच्या मॅचचा सामनावीर ठरलेला सौरभ याला मात्र आमच्या मान्यवरांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुरस्कृत करताना या ठिकाणी आपण पाहतोय. वर या सामन्याकडे सूरज याचा हा पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार, त्यानंतर विकेट. आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल हे मात्र पाहण्याजोगं. यावेळी मात्र सुरेख फटका पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार 4 धावांसाठी. लक्ष्मणाच्या बॅटमधून निघालेला हा चौकारांशी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तो लक्ष्मण आणि संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना धावसंख्या होते ती 8. 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या 2 खणखणीत चौकारांशी सिरसटवाडी संघाची. दरम्यान पुन्हा एकदा वीर 11 संघाकडून सूरज गोलंदाजी मार्कवरती तयार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला पुन्हा एकदा पाठवले सीमारेषेच्या दिशेने. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल आणि ते मात्र एक साधा सोपा झेल टिपण्यात यश मिळतोय. दुसरा गडी बाद होतोय आणि यावेळी सूरज याचं कौतुक करावं लागेल. सूरजच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर 4 धावा आणि पुन्हा एकदा विकेट. अर्थातच एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा या इराद्याने गोलंदाजी करताना दिसतोय तो आपल्याला सूरज. आता मात्र नवीन फलंदाज संतोष मैदानात जाताना आपल्याला दिसत आहेत. दोन गडी बाद 8 अशी धावसंख्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना 2 मोठे फटके पाहावयास मिळाले, त्यानंतर 2 विकेट सुद्धा आपल्याला पाहावयास मिळाला. म्हणजे दोन्ही बाजूला विचार केला तर गोलंदाजाचं सुद्धा वर्चस्व आहे, फलंदाजाचं सुद्धा वर्चस्व आहे. यजमान संघाचा विचार केला तर एक चांगल्या गोलंदाजांचा भरणा, चांगल्या फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ विरोधात उभा आहे तो वीर 11 बेलदारवाडी संघ. दरम्यान सुरेख चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाकडे नीटचं उत्तर नव्हतं. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेल्यानंतर चेंडूची निर्धाव सांगता
चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. पॉवर प्लेच्या षटकाचा हा शेवटचा चेंडू हाताळताना आपल्याला सूरज दिसेल. आतापर्यंत धावसंख्येवरती रोख अंकुश ठेवण्यात यश मिळवले ते सूरजने. यावेळी हलकेच तटून काढायचा प्रयत्न होता तो फलंदाज संतोष यांचा. पुन्हा एकदा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. पहिल्या वेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडायचा, धावांचा डोंगर उभा करायचा या इराद्याने उतरलेली जोडगोळी आणि जोडगोळीतून सूरज मात्र तंबूत परतल्यानंतर आता मात्र लक्ष्मण सुद्धा तंबूत परतल्यानंतर आता मात्र विक्रम आणि संतोष या दोघांवरती फलंदाजीची मदार येऊन ठेपलेली. दरम्यान गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी अर्थातच वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे निलेश विघ्नेश आपल्याला गोलंदाजी मार्गवरती दिसतोय. वैयक्तिक कोर्टातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन अर्थातच यजमान संघाची धावसंख्या होती ती 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. विक्रम आणि संतोष फलंदाजीसाठी तयार. आता मात्र विक्रम प्रथमच स्ट्राईकला येतोय. सलामीचा हा फलंदाज. या फलंदाजाकडे ताकद असेल मोठे फटके सजवण्याची आणि त्याची गरज असेल ती यजमान संघाला एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी फलंदाजी बहरली गेली पाहिजे याचा मात्र ठाम निश्चय करून उतरलेली ही जोडगोळी अर्थातच विक्रम आणि संतोष आपल्याला मैदानात दिसत आहेत. यावेळी शॉर्टपुट पद्धतीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर खरपूस समाचार घेतला तो फलंदाज विक्रम याने पॉइंटच्या डोक्यावरून पाठवला चेंडूला सीमारेषा पार 4 धावांसाठी. खणखणीत चौकाराने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते. संघाची धावसंख्या होते ती 12. ज्याप्रमाणे सूरजने पहिल्या चेंडूवरती चौकार दिला होता त्याच पद्धतीने विघ्नेश सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च करतोय. म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळण्याची आशा असेल कारण सूरजने दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली होती. हे मात्र पाहण्याजोगं असेल कारण फलंदाज विक्रम मात्र आता आपली बॅट थापवताना दिसतोय. स्ट्राईक वरती असेल तो विक्रम, नॉन स्ट्राईकला असतील ते संतोष. यावेळी मात्र पुन्हा एकदा हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. 1 धाव निश्चित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या त्यात विक्रमने. विक्रम वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या होते ती 14. 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना वीर 11 बेलदारवाडी विरुद्ध शिरसटवाडी दोन्ही संघादरम्यान हा रंगलेला सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरे षटक चालू असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14. आता मात्र बॅटची हलकेच एज घेऊन चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची सांगता अर्थातच 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 1 धाव डिक्लेअर म्हणजेच संघाची धावसंख्या 15. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या पाहावयास मिळते तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर. या षटकामधले अजूनही 3 चेंडू शिल्लक असताना पाहूया विक्रम याच्या बॅट मधून अजून मोठे फटके येतील का आणि हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, नीटचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नव्हता. 1 धाव मात्र निश्चित मिळते. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या होते ती 16. 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येत आहेत ते संतोष आणि यांच्याकडे सुद्धा एक मोठे फटके मारण्याची ताकद नक्कीच आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू खोदून मारलेला हा चेंडू आणि धाव काढण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र थ्रो व्यवस्थित झाला नव्हता आणि थोडासा फंबल झालेला यष्टिरक्षक आणि इथे मात्र एक जीवनदान मिळतंय. धावचित करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु तेवढंच चपळाईने संतोष यांनी पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित येण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेस झाला. संघाची धावसंख्या मात्र स्थिर 16. 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश गोलंदाजीसाठी तयार.
यावेळी मात्र खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि एका अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडली. संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या. 17 म्हणजेच खतरा, अर्थात हा खतरा फलंदाजीच्या टीमला असेल का गोलंदाजीच्या टीमला, हा येणाऱ्या चेंडूवरती मात्र पाहण्याजोगा असेल. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आणि इथे मात्र चेंडू अलगत जाऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र झेल बाद होऊन परतावं लागेल ते संतोषांना. तिसरा गडी बाद होतो यजमान संघाचा, अर्थातच शिरसटवाडी संघाचा. 3 गडी बाद संघाची धावसंख्या होते ती 17, म्हणजेच खतरा होता हा यजमान संघाला 17 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद शिरसटवाडी संघाचे. आता मात्र नवीन फलंदाज गणेश मैदानात सरसावताना आपल्याला दिसेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 3 गडी बाद 17 अशी धावसंख्या. अजूनही 17चा खतरा टळलेला दिसत नाही. मात्र यावेळी खतरा कोणाला असेल हे मात्र पुन्हा एकदा पाहण्याजोगं असेल. या अगोदरच्या चेंडूवरती खतरा फलंदाजीच्या टीमला होता, तिथे एक झेल बाद होऊन परतावं लागलं ते फलंदाज संतोषांना. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतील. वैयक्तिक कोटातला पहिला 4 परत 2 आला, परत वंडी आली मागं, परत 1 आला, परत डॉट. बॉलर सांग गोलंदाजाचं नाव. बबलू. वैयक्तिक कोटातलं पहिलं आणि संघातर्फे तिसरं, अर्थातच हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो बबलू. आणि आता मात्र फलंदाजीसाठी तयार असेल विक्रम, जो वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मोठे फटके मारण्याचा मानस असेल विक्रम याचा. शेवटचा हाणामारीचं षटक बबलू हाताळताना आपल्याला दिसतोय. संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 17 अशी धावसंख्या. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. 4 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित होते ती 21 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या. आता मात्र 21 हा शुभ अंक गणपतीला आपण नैवेद्य दाखवतो. तो 21 मोदकांचा, 21 दुर्वांच्या जोडीचा आणि तोच 21 हा शुभ अंक कोणाच्या बाजूने शुभ होईल हे मात्र पाहण्याजोगं असेल. नक्कीच 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या झाली. आतापर्यंत यजमान संघाचे तिसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार विक्रम याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नक्कीच या हाणामारीच्या षटकाचे शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. चला सामना लगेचच चालू करा. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे. थोडा स्पीडअप घ्या पंच. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. या इनिंग मधले 5 चेंडू मध्ये काय होईल, धावांचा पाऊस होईल का विकेटचा पाऊस होईल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो तो विक्रम. यावेळी सुरेख चेंडू, यावेळी सुरेख चेंडू म्हणावा लागेल, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती बबलू याची. पहिल्या चौकारानंतर मात्र आता पुनरागमन करताना दिसतोय तो गोलंदाज. एक सुरेख विकेट, एक चांगला विकेट मिळवण्यात यश मिळवलं तो विक्रम याच्या रूपामध्ये. आणि चौथा गडी बाद होताना दिसतोय तो यजमान शिरसटवाडी संघाचा 21 या धावसंख्येवरती. अर्थातच 21 हा शुभ अंक मानला जातो आणि तो शुभ अंक आता नक्कीच गोलंदाजींच्या बाजूने, अर्थातच बेलदारवाडी संघाच्या बाजूने लागलेला दिसतोय. 21 धावसंख्येवरती चौथा गडी बाद होतो यजमान संघाचा. आता मात्र नवीन फलंदाज अमर मैदानात सरसावताना आपल्याला दिसेल. 4 गडी बाद 21 अशी धावसंख्या. एक धडाडीचा फलंदाज, एक सलामीचा फलंदाज. यावेळी विक्रम मात्र मैदानात परतताना दिसतोय, तंबूत परतताना दिसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज अमर मैदानात सरसावताना दिसतोय. यावेळी अमर याच्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची ताकद असतील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. या इनिंग मधले 4 चेंडू मध्ये धावांचा पाऊस पाडून एक मोठं लक्ष समोर ठेवायचं या इराद्याने फलंदाजीसाठी उतरलेला अमर. पाहूया या चेंडूवरती काय किमया दाखवते. यावेळी मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या
दिशेने मारलेला हा फटका, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एक ओव्हर थ्रो होतोय, तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या जातात. आता मात्र ओव्हर थ्रो आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, पुन्हा एकदा 2 धावा म्हणजे 2+2 अर्थातच 4 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. 4 धावांनिशी संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. भले चेंडू अडवला परंतु त्याच्यानंतर मात्र ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोचे 2 धावा अर्थातच एकूण 4 धावा संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 25 अशी धावसंख्या, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पण आपल्याला दिसून आला आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र यजमान संघाला. यावेळी हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू, 1 धाव निश्चित मिळेल ती अमर याला आणि एका धावेनिशी संघ पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. शेवटच्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये 2 मोठे प्रहार का 2 विकेट हे मात्र पाहण्याजोगं असेल. यजमान संघ शिरसटवाडी संघाची धावसंख्या आतापर्यंत 4 गडी बाद 26 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू बबलू याचा, यावेळी पॉइंटच्या डोक्यावर मारलेला हा फटका नक्कीच जातो सीमारेषा पार आणि ते मात्र 6 धावा. एक खणखणीत षटकार, ज्या षटकाराची ज्या आतषबाजीची गरज होती तो फटका मात्र सजवला गेलाय अमर याच्या बॅट मधून आणि नक्कीच 6 धावांनिशी संघ पोहोचतो 32 या धावसंख्येवरती. हा 6 धावांचा फटका सजवला होता तो गणेश याने. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधला. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा घणाघाती प्रहार करण्याचा मानस असेल तो फलंदाज गणेशाचा. गणेश वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय तर अमर वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय. संघ पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 32 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. यावेळी पुन्हा एकदा पुढे हुक केलेला प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल होतो, ओव्हर थ्रो आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण गेला आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात धावचित होऊन परतावा लागेल. 3 धावेने संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. अर्थातच 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 35 म्हणजे 36 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो वीर 11 बेलदरवाडी संघाला 18 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण. तर या ठिकाणी माननीय श्री शुभमजी शिरसट यांचं इथे आगमन होत आहे. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत असेल. आपण आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवलात, यासाठी आमच्या कमिटीच्या वतीने आपला खूप खूप धन्यवाद. तर उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला हा सामना शिरसटवाडी विरुद्ध वीर 11 बेलदरवाडी. वीर 11 बेलदरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते शिरसटवाडी. अर्थातच यजमान संघाने मर्यादित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये 35 धावा जमा केल्यात आणि 36 धावांचं लक्ष ठेवलंय ते बेलदरवाडी संघासमोर. श्री गोरक्षनाथ चषक 2025 आपण थरार पाहतोय आणि या थरारामधील नक्कीच तिसरा ग्रुप अर्थातच वीर 11 बेलदरवाडी आणि शिरसटवाडी हा पहिला सामना तिसऱ्या ग्रुपमधील संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं, त्याचप्रमाणे युट्यूबला जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मी समालोचक राजेश पातळे सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून अर्थातच ANP लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगभर प्रसारित केलेली जाते ही स्पर्धा. अर्थातच श्री गोरक्षनाथ चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. अठरा चेंडू आणि 36 धावा या इराद्याने फलंदाजी करावी लागेल. लगेचच आपली सलामीची जोडगोळी वीर 11 बेलदरवाडी संघाने पाठवायची आहे. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या, पंचांनी आपला ताबा घ्या. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. जवळजवळ अजून 9 सामने खेळवायचे बाकी आहेत. याची कृपया सर्वांनी नोंद घेऊन थोडे सहकार्य करा. सामने थोडे स्पीडअप मध्ये खेळवा. तर या ठिकाणी आमचे मान्यवर श्री शुभमजी शिरसट साहेब यांचं इथे आमच्या कमिटीच्या वतीने
शाल देऊन त्यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. कृपया त्यांनी आमच्या छोट्या सत्काराचा स्वीकार करावा. मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर यानंतर होणारी मॅच निगडी विरुद्ध चव्हाणवाडी. यानंतर होणारा सामना मानेवाडी विरुद्ध करुंगली. दोन्ही संघ नायकांनी कृपया लगेचच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. मानेवाडी विरुद्ध करुंगली दोन्ही संघ नायकांना विनंती असेल. तर आता मात्र वीर 11 बेलदारवाडी संघाकडून सलामीची जोडगोळी आपल्याला मैदानात पाहावयास मिळते. अरविंद आणि विघ्नेश. स्ट्राईकला असेल तो अरविंद, नॉन स्ट्राईकला असेल तो विघ्नेश. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर होणारा सामना मानेवाडी विरुद्ध करुंगली. दोन्ही संघ नायकांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा सामना 2 षटकांचा खेळला जाईल याची कृपया दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. तो वैयक्तिक कोट्यातलं पहिला संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो. अर्थातच पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळताना दिसेल तो आपल्याला जीवन. सलामीची जोडगोळी अरविंद आणि विघ्नेश आपल्याला पाहावयास मिळतो. स्ट्राईकला असेल तो अरविंद, नॉन स्ट्राईकला असेल तो विघ्नेश. आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो यजमान संघाकडून जीवन. अर्थातच 36 धावांचा पाठलाग, 18 चेंडू आणि 36 धावांचा पाठलाग करायचा आहे तो वीर 11 बेलदारवाडी संघाला. या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व, आपलं स्थान कायम राखण्यासाठी 36 धावा या कंपल्सरी करणं गरजेचं असेल. जीवनाचा हा पहिला चेंडू, पहिल्या वेळेला पॉवर प्लेचा अनिवार्य षटकाचा पहिला चेंडू अरविंद याच्यासाठी. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, यावेळी ते झेल, एक सुरेख झेल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला यजमान संघाकडून. यजमान संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक परिपूर्ण संघ. अर्थातच क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत, फलंदाजीच्या बाबतीत, गोलंदाजीच्या बाबतीत संघ आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त करण्यात यश मिळते ते जीवन याला. आणि इथे 1 गडी बाद 0 अशी धावसंख्या. अरविंद याला 0 धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन तंबूत परतावं लागते. आता मात्र कुठेतरी विचार करावा लागेल. 36 धावांचा पाठलाग करा तर एक मोठी भागीदारी रचावी लागेल ती वीर 11 बेलदारवाडी संघाला. दरम्यान गोलंदाजीची विचार केला तर एक सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंडूवरती जीवन याने पहिल्या चेंडूवरती एक झेल बाद करण्यास भाग पाडलं ते फलंदाज अरविंद याला. तर आता मात्र अरविंदची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज अभिजित. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती एक सलामीचा गडी तंबूत परतल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज अभिजितला 7 धावी लागेल. तो सलामीचा फलंदाज विघ्नेशाच्या सोबत. पाहूया ही जोडगोळी मैदानात काय करेल, धावांचा पाऊस पाडेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा झेल टिपण्यात यश मिळालेलं नाही. करून थोडासा सूर्याच्या किरणांचा नक्कीच प्रभाव असेल तो क्षेत्ररक्षकावरती आणि दरम्यान नीटस जज करू शकला नाही झेलला. दरम्यान झेल जमिनीला दान केला गेला आणि दरम्यान 2 धावा पोहून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय तो अभिजित. या 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघ पोहोचतोय 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न जीवनाचा, परंतु तेजीने आलेला हा मात्र फटका. इथे मात्र झेल काही पकडू शकला नाही. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल. एका धावेवरती रोखतोय, एका धावेनिशी संघ पोहोचतोय 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. विकेट नंतर 2 धावा, त्यानंतर 1 अशा 3 धावा आतापर्यंत आपल्याला पाहावयास मिळत आहेत. चेंडूचा खेळ संपल्यानंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. 36 धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही 33 धावा जमा कराव्या लागतील. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडू जातोय बिल्डॉनच्या डोक्यावरून
लॉंगनच्या साईडला लॉंगाचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत मात्र दोन धावा पळून एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. आताचा विघ्नेश एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. अजूनही 32 धावांचं गरज असेल ते बेलदारवाडी संघाला जिंकण्यासाठी. पहिल्या पॉवर प्लेचं षटक जीवन हाताळताना आपल्याला दिसतोय. एक गडी गारद केलाय. आता मात्र सुरेख चेंडू टप्पा पाण्यात थोडीशी उसळी घेतला. चेंडूला पाठवायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नव्हता आणि चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षकाने आपलं काम चोख बजावलंय. चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकाचा शेवटचा चेंडू हाताळताना जीवन दिसतोय. आतापर्यंत धावांवरती रोख लावून ठेवण्यात यश मिळवलं ते जीवन याने एक गडी बाद केले नक्कीच. आणि आता मात्र थोडीशी खराब पैकी बऱ्याच काळानंतरच पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्या दिशेने दिसत आहेत. आणि या ठिकाणी एक अवांतर धावेने संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 5 अशी धावसंख्या. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक एक यशस्वी षटक हाताळताना दिसतोय. तो आपल्याला जीवन सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय. एक युवा गोलंदाज जीवन यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका सजवला. यावेळी पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा झेल बाद होऊन परतावं लागेल आणि इथे मात्र दुसरा झटका बसतोय तो बेलदारवाडी संघाला विघ्नेशाच्या रूपामध्ये. अभिजित याच्या रूपामध्ये संघ पोहोचतोय 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती एक झेल, त्याच्यानंतर दुहेरी धाव, नंतर एकेरी, त्यानंतर डॉट चेंडू, नंतर एक अवांतर आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा विकेट मिळवण्यात यश मिळवलं ते जीवन याला. एक सुरेख गोलंदाजी, कारण या गोलंदाजीची प्रशंसा करावी लागेल कारण पॉवर प्लेचं हे अनिवार्य षटक आपण पाहिलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं ते फलंदाजाला जीवन याने आणि नक्कीच याचा फायदा मात्र संघाला झालाय. समोरच्या संघाला धावसंख्येपासून मोठ्या धावसंख्येपासून रोखण्यासाठी आता मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे दुसरे षटक हाताळताना आपल्याला दिसेल तो अमर. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. 36 धावांचा पाठलाग करताना बेलदारवाडी संघ अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 12 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. दरम्यान वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक गोलंदाज अमर हाताळताना आपल्याला दिसतोय आणि फलंदाजीसाठी मात्र आता आपल्याला दिसेल तो विघ्नेश आणि चेतन. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू स्वेर मारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. एका अवांतर धावेने संघ मात्र पोहोचतोय अर्धा डझन अर्थातच 6 धावा. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या वीर 11 बेलदारवाडी संघाची. धावा करायच्या ते 36 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 30 धावा. यावेळी मात्र सुरेख चेंडू टप्पा पालनंतर हलक्याच खाली राहिला आणि फलंदाजाला नीटसा काही समजले नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या मात्र अस्थिर गेली आहे. संघाची धावसंख्या 6. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या पाहावयास मिळते आपल्याला वीर 11 बेलदारवाडी संघाची. दुसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर अर्थातच अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 11 चेंडू मध्ये 30 धावा असं समीकरण. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. यावेळी प्रत्येक वेळी फलंदाज मात्र चेंडूला बीट होतोय आणि इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गणला जातोय. धावसंख्या बराच काळ रुतून बसली आहे 6 या धावसंख्येवरती. 2 गडी मात्र तंबूत परतलेत ते वीर 11 बेलदारवाडी संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमर गोलंदाजीसाठी तयार. यावेळी सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडू अखेरीस.
अमर गोलंदाजीचा भार सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक जीवन याने हाताळलं होतं, एक सुरेख षटक. यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक मानेवाडी संघाने जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारतोय तो मानेवाडी संघ. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत बेलदरवाडी संघाची 7. 2 गडी बाद होत आहेत. दुसरे षटक अंबर हाताळताना आपल्याला दिसतोय. यावेळी मात्र पुढे येऊन हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, बराच काळ उंच उडालेला हा चेंडू, परंतु नोमॅन लँड मध्ये चेंडू नोमॅन झोन मध्ये लँड झाल्यानंतर चेंडू एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. अर्थातच 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 28 जिंकण्यासाठी बेलदरवाडी संघाला. सात चेंडू आणि 28 धावा असं समीकरण. दरम्यान या षटकातील हा शेवटचा चेंडू. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न फसतोय आणि इथे मात्र एक धाव मात्र नक्कीच पळून पूर्ण केली जाते. संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. आता मात्र जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 27 धावा. सहा चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी बेलदरवाडी संघासमोर. दरम्यान नवीन गोलंदाज आपल्याला दिसतोय तो सूरज. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरे षटक हाताळताना आपल्याला दिसेल तो सूरज. गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असेल ती वीर 11 बेलदरवाडी संघाला. पाहूया या षटकामध्ये काय होते. यावेळी सुरेख फटका स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय गोलंदाज. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे. एका चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 27. यावेळी उंच मारलेला हा फटका. चेंडू खाली बराच काळ क्षेत्ररक्षक उभा होता आणि इथे मात्र झेल टिपण्यात यश मिळतंय. तिसरा गडी बाद होतोय तो वीर 11 बेलदरवाडी संघाचा. 3 गडी बाद. संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. विघ्नेश बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज सूरज मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सूरजच्या साथीला असेल तो चेतन आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये धावा करायच्या ते 27 जिंकण्यासाठी वीर 11 बेलदरवाडी संघाला. चार चेंडू आणि 27 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. यावेळी मात्र सुरेख फटका. फटक्याखाली क्षेत्ररक्षक आणि एक सुरेख झेल. चांगला प्रयत्न आणि एक सुरेख झेल. तर इथे मात्र एक चांगला झेल टिपला गेला. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल यजमान संघाकडून. झेल बाद होऊन तिसरा गडी बाद होतो आणि 3 गडी बाद संघाची धावसंख्या झाली ती 9. अर्थातच सूरज झेल बाद होऊन परततोय. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि इथे मात्र हॅट्रिकला सुवर्ण संधी असेल
ते गोलंदाज सूरज याला. कोण आला बॅट्समन कोण आहे? तर या ठिकाणी प्रथमेश नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी वारकरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये धावा करायचे तर 27 जिंकण्यासाठी वीर 11 बेलदारवाडी संघाला. दरम्यान सूरज याचा हा पुढचा चेंडू हॅट्रिक साठी सुवर्ण संधी. यावेळी सुरेख चेंडू होता. हलकेच स्टेअर केलाय चेंडू. एका धावेचा प्रयत्न होतोय आणि एक धाव आरामातरित्या पळून पूर्ण केली जाते. संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल. वीर 11 बेलदारवाडी संघाला 2 चेंडू आणि 26 धावा. जवळजवळ विजय यजमान संघाच्या बाजूने झुकलेला पाहावयास आपल्याला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा झेल बांधून परतावा लागेल. तो फलंदाज सूरजला चेतन याला. आणि इथे मात्र 5 गडी बाद होत आहेत. संघाची धावसंख्या होते ती 10. शेवटचा चेंडू एक औपचारिकता म्हणून फेक करावी लागेल ती सूरज याला. 1 चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी. तर आता मात्र डावकुराताचा फलंदाज ऋतिक मैदानात सरसावताना आपल्याला पाहतोय. 1 चेंडू आणि 26 धावा औपचारिकता या सामन्याची बाकी असेल. हा शेवटचा चेंडू सूरजाच्या मार्फत फेकला जाईल आणि त्यानंतर एक विजयाची शिक्कामोर्तब केली जाईल. ती यजमान संघाच्या नावावरतीच. नक्कीच सुरेख फटका होता, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र पुन्हा एकदा गडी बाद होते आणि इथे यजमान संघ मात्र दुसऱ्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन आणि सहभागी झाल्याबद्दल वीर 11 वेलदारवाडी संघाचे मनपूर्वक आभार. आपल्याला